लांडगा आला रे आला. एका गावात एक मेंढपाळाचा खोडकर मुलगा होता. तो नेहमी काहीतरी खोड्या करायचा आणि लोकांना त्रास द्यायचा. लोक त्याची अनेकदा तक्रार करायचे. त्याला रोज आपल्या मेंढरांना चरायला नेऊन आणायचं काम होतं. मेंढरांचं चरणं होईपर्यंत त्याला फार कंटाळा यायचा. एके दिवशी त्याचा कंटाळा घालवण्यासाठी त्याने एक युक्ती शोधून काढली. तो जोरजोरात ओरडायला लागला, लांडगा आला रे आला, वाचवा, माझ्या मेंढरांना लांडगा खाईल, लांडगा आला रे आला. हे ऐकून गावातले लोक हातातली कामं सोडून मुलाला मदत करायला पळत आले. मुलगा एका झाडावर बसून हसत होता. कसं उल्लू बनवलं बघ. त्याची ही नवीन खोडी पाहून लोक वैतागून निघून गेले. काही दिवसांनी त्याने परत तीच गंमत केली. ह्यावेळी तरी खरं असेल असं समजून पुन्हा लोक पळत आले. पुन्हा मुलगा त्यांची मज्जा बघत हसत होता. लोक अजून चिडले आणि परत निघून गेले. काही दिवसांनी मेंढरांना चरायला नेल्यावर लांडगा खरंच आला. लांडगा मेंढरांच्या मागे धावायला लागला. मुलगा घाबरून जोर जोरात ओरडायला लागला. त्याला एकट्याला लांडग्याला घाबरवता आलं नाही. कोणीही त्याला मदत करायला आलं नाही. आता लोकांचा त्याच्यावर अजिबात विश्वास नव्हता. लोक आपल्या जागेवरून हलले सुद्धा नाहीत. मुलाला कळलं की खोटं बोलणाऱ्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.